वळूया पुढील बातमीकडे। बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्यावरून कारवाई झाली आहे आणि नाशिकमध्ये तणाव निर्माण झाला। मात्र या कारवाईच्या दिवसावरून नवा वाद पेटलाय। हा वाद नेमका काय आहे पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये। नाशिकातील अनधिकृत दर्गा हटवला। शिबिरात अडथळ्यासाठी दर्ग्यावर बुलडोझर। संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप। ही दृश्य पहा। पोलिसांच्या बंदुकीतून या गोळ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्या। ही दृश्य आहेत नाशिकच्या काठेगल्लीतली। याच काठेगल्लीतील अनधिकृत सातपीर दर्ग्यावर महापालिकेनं भल्या पहाटे बुलडोझर चालवला। मात्र त्यापूर्वीच नाशिकमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र दंगेखोरांनी थेट पोलिसांवरच दगडफेक केली, तर पोलिसांनीही 15 दंगेखोरांच्या मुसक्या आवळल्या। 15 लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 57 मोटरसायकल ज्या संशयिताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे। यामध्ये 21 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे। नाशकात ठाकरेगडाच्या शिबिराच्या दिवशीच दर्ग्यावर कारवाई करण्यात आली। मात्र या कारवाईच्या हेतूवरच राऊत यांनी सवाल उपस्थित केले। ज्याच्या हातात सत्ता आहे आणि जे आम्हाला घाबरतात, अजूनही शिवसेनेची दहशत आहे, भीती आहे। आज सुद्धा मला सांगितलं की दर्गे हटाव मोहीम सुरू केली आज या शहरामध्ये। दर्ग्यांवरती बुलडोझर फिरवणार। आजचाच दिवस निवडला, गोंधळ निर्माण व्हावा, आज या शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोझर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोझर मारायचा, हे कसलं लक्ष आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, आमची तयारी आहे। 22 फेब्रुवारीला नाशिकमधील अनधिकृत दर्गा हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या। त्यावेळेस 2 गट आमने सामने आल्यानं तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र त्यानंतर मौलवींशी झालेल्या बैठकीत दर्गा हटवण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली। मात्र ठाकरेंच्या विभागीय शिबिराच्या दिवशीच ही कारवाई करण्यात आल्यानं संशय व्यक्त केला जातोय। मात्र शिंदे गटानं हा दावा फेटाळून लावला। संजय राउत क्या करेगा, आरोप करेगा। संजय राउत को मेरा यही कहना है, वो जो मस्जिद, जो दरगाह, जो तोड़क कार्रवाई उसके ऊपर हो गई है, उसको आपका पाठिंबा है कि आपका विरोध है, ये जाहिर करो। ये आगे उल्टा सुल्टा बातें मत करो। आपका विरोध है तो जाहिर करो, हमारा विरोध है। उल्टा सुल्टा घुमा घुमा के क्यों बात कर रहे हैं, सीधा बोलो। अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई होणं गरजेचं आहे। मात्र अशा घटनांमधून गोंधळ आणि धार्मिक तणाव निर्माण होणार नाही ना, याची काळजी सरकारनं घ्यायलाच हवी। अन्यथा धार्मिक तेढ आणि विरोधकांच्या सभा उधळण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्याच्या चर्चा होतच राहणार। अभिजित सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नाशिक।